मी माननीय डॉक्टर संजय कदम सर, नवनिर्वाचित सदस्य महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सरांना विनंती करतो की त्यांनी मनोद्गत करा. प्रथमतः मी धन्वंतरीच्या चरणी नतमस्तक होतो. आज कृषी दिनाच्या आणि डॉक्टर डेच्या व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सर्वांना शुभेच्छा देतो. खरं जर म्हटलं तर नवनिर्वाचित सत्कार याच्यापेक्षा हा एवढा चांगला सामाजिक उपक्रम, त्या उपक्रमाचं साक्षीदार मला होता आलं त्याबद्दल या सर्व संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. या प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत, ज्यांचं काम एखाद्या भाषणातून किंवा एखाद्या व्यासपीठावरून व्यक्त होण्यासाठी मला असं वाटतं की पुरेसे नाही, जे एका दीपस्तंभासारखे माझ्यासारख्या, विजयसारख्या, कौरवार सरांसारख्या अनेकांना मार्गदर्शन करत असतात, ते आपल्या सर्वांचे आदरणीय पुंडे सर. व्यासपीठाच्या समोर बसलेले जे आमचे गुरु इंगोले सर, स्वामी सर, त्याच्यानंतर हिमगिरे सर, उच्चेकर साहेब, आमच्या IMAचे अध्यक्ष कौरवार सर, सेक्रेटरी कैलास, डॉक्टर श्रीरामे, निमाचे सर्व प्रतिनिधी, IDAचे सर्व प्रतिनिधी, वैद्यकीय संस्थांचे सर्व प्रतिनिधी आणि ज्याने अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तो श्रीहरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला, ते सर्व डोनर्स आणि प्राप्तकर्त्यांचे कुटुंबीय. ही चळवळ जेव्हा नांदेडमध्ये सुरू झाली, चंदाताईंनी सांगितलं आता की एक मोठा कॉरिडॉर आणि त्या कॉरिडॉरमध्ये काय चाललेलं आहे. आपण हा कॉरिडॉर बघत होतो एखादा प्राईम मिनिस्टर आल्याच्या नंतर, पण एखादा जीव वाचवण्यासाठी तो 2016 साली कॉरिडॉर झाला आणि सुधीर रावळकरांचे सर्व अवयव आपण मुंबईला पाठवले आणि त्याच्यामधून अनेकांना जीवदान मिळालं. आणि तिथून झालेला प्रवास आज मला असं वाटतं की कमीत कमी मुखेड तालुक्यातून सर मला आता सांगत होते 50 का 60 अवयव दान केलेली कुटुंब आपण इथं आहेत. म्हणजे मागच्या 10 वर्षातला प्रवास आपण समाजाने, डॉक्टरांनी जर ठरवलं तर कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याचं मूर्तिमंत उदाहरण ही बसलेली सर्व मंडळी आहे. नांदेडचा, मुखेडचा आपण जर विचार केला, किडनी ट्रान्सप्लांट म्हटलं की आपण संभाजीनगर, मुंबई, पुणे करत होतो, पण विजयसारखी नवतरुण डॉक्टर्स इथं आली, आमचा राजीव राठोड आला, शहाजी जाधव आला, अशा ह्या अनेकांनी किडनी ट्रान्सप्लांटमध्ये तरी मला असं वाटतं की फार मोठं काम आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या नांदेडमध्ये होऊन जातंय. आणि याचं महत्त्व मला असं वाटतं की ज्यावेळेस ते कुटुंब त्याच्यातून जातं तेव्हाच कळतं. आणि तोच अनुभव आम्हाला सुद्धा आला, कारण आपण डॉक्टर सुनील कदमांना सगळे ओळखता. डॉक्टर सुनील कदमांचं 1-2 महिन्यापूर्वी लंग ट्रान्सप्लांट झालं आणि लंग ट्रान्सप्लांट तसं किडनी ट्रान्सप्लांटच्या मानानं थोडंसं अजूनही त्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं नाहीये, अजून थोडंसं एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे. आणि त्यावेळेला कुटुंब कुठल्या अवस्थेतून जात असतं त्याचा अनुभव आम्ही घेतला. त्याच्यासाठी हैदराबादला 2-3 महिन्याचा प्रदीर्घ कालावधी तिथं जाऊन राहावं लागलं, कारण 3 तासामध्ये तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं, सगळ्या तपासण्या, आणि हे काय असतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही आणि आमच्या कुटुंबाने घेतला. खरंच आता कोणीतरी म्हणालं की मुखेडमध्ये एक अस्वस्थ आत्मा आहे आणि तो अस्वस्थ आत्मा म्हणजे पुंडे सर. एक डॉक्टर फक्त सर्पदंशामध्ये काम नाही करत, फक्त माझ्यासारख्या नवोदितांना मार्गदर्शन करण्यामध्ये काम नाही करत, पण 30-40 वर्षापूर्वी ही सगळी मंडळी तालुक्याच्या ठिकाणी येतात. MD मेडिसिन, चंदाताई तुम्हाला सांगेल मी की त्या काळामध्ये कदाचित सर संभाजीनगरला सेटल होऊ शकले असते किंवा नांदेडला सेटल होऊ शकले असते, पण त्याच्यानंतर या गावामध्ये येणं, आपली कर्मभूमी, आपली जन्मभूमी आणि त्याचा फायदा माझ्या लोकांना झाला पाहिजे, ही एवढी उदात्त कल्पना घेऊन पुढे जाणं आणि ते काम फक्त मेडिसिनची प्रॅक्टिस याच्यावर न थांबवता, उपचार पद्धतीवर न थांबवता सर्पदंशामध्ये संशोधन करणं आणि त्या संशोधनाचा नावलौकिक जगभर पसरवणं हे फक्त अस्वस्थ आत्मेच करू शकतात. आमच्या तुमच्यासारखे स्वस्थ आत्मे फक्त बसतील, रुग्ण बघतील आणि रात्री झोपतील. आणि म्हणून
हा अस्वस्थ आत्मा अनेकांचं प्रेरणास्थान आहे. आणि सर, तुमच्यासारखीच माणसं डॉक्टर डेच्या दिवशी आपण आपल्या लोकांचा सत्कार करतो, आपण काय काम केलं हे सांगतो, पण ज्या लोकांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला त्या लोकांचा सन्मान करणं, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळवणं म्हणजे जगाच्या समोर, समाजासमोर एक नवीन आदर्श आणि त्यातल्या ह्या अवयवदानाचा हा जो समर्पक आदर्श आपण ठेवला, खरंच हे खरं जर म्हटलं तर शब्दाच्या पलीकडचं आहे. तुम्हाला साथ देणारे कौरवार सर असतील, डॉक्टर श्रीरामे असतील, आपले डॉक्टर श्रीहरी असतील, या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. माझा उल्लेख झाला नवनिर्वाचित सदस्य. सर, हा सदस्य होण्याचा मान तुमचं मार्गदर्शन आणि तरुण मित्रांनी केलेली मदत याच्यावरच घडलं. 2016 साली पहिली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक झाली. त्याही निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादामुळं आणि आपल्या सहकार्यामुळं मी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाची मतं घेऊन निवडून आलो. आणि याही वेळेला संजय कदमनी पुंडे सरांना फोन करायचा, कोरवार सरांना फोन करायचा, कैलासला फोन करायचा आणि तुम्ही त्या फोनचं मतदान रूपी काम करायचं. या पद्धतीमुळं आणि ह्या तुमच्या सगळ्या सहकार्यांमुळे मी ते काम करू शकतो. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही आमच्या आधुनिक वैद्यकशास्त्राचं नियमन करणारी संस्था आहे. आपल्या राज्यामधले 2 लाख डॉक्टर्स त्याचे सदस्य असतात आणि डॉक्टरांनी जर रुग्णांवर उपचार करताना जर कुठली चूक केली तर त्या डॉक्टरांना शासन करण्याचं किंवा शिक्षा करण्याचं काम ही संस्था करत असते. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं काम आपण माझ्या हातात मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा दिलं होतं आणि आता पण दिलेलं आहे. अनेकांचा समज होतो की डॉक्टरच डॉक्टरांना शिक्षा करत असताना खरंच काम योग्य होत असेल का. पण मी आपल्याला सांगू इच्छिल की मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही 1600 केसेस आम्ही त्यांचं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि जिथं डॉक्टर चुकले तिथं डॉक्टरांना शिक्षा पण केली. एक गोष्ट नक्की केली की डॉक्टर आणि डॉक्टरांचंच आपण नियमन करत असू पण कुठल्याही रुग्णावर अन्याय आणि अत्याचार होणार नाही याची काळजी पण आम्ही घेतो आणि त्याच्यासाठीच आमच्या डॉक्टरांनी आम्हाला तिथं पाठवलेलं. ऑर्गन डोनेशनचं आता विजयनी सांगितलं की हे करताना सुद्धा जर समजा एखादी चुकीची गोष्ट घडत असेल किंवा तिथं व्यवहार होत असेल तर 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. आणि याच पद्धतीनं हे काम महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सुद्धा करत असते. आणि सर, हा सत्कार म्हणजे माझ्या मनाला भावणारा, हृदयाच्या कोपऱ्यामध्ये साठवून ठेवणारा सत्कार आहे. तुम्ही माझा सत्कार रोजच करत असता, कारण ज्यावेळेस एखादी कुठली अडचण आली तर त्या अडचणीमध्ये सल्ला घेण्याचं काम आम्ही सरांकडनं करत असतो. आणि ही नवीन पिढी घडवण्याचं काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहात. एका माणसाने प्रॅक्टिस करावी, एका माणसाने कार्यक्रम कसा, आता चंदाताईंनी सांगितलं की कार्यक्रम कसा असावा, त्याच्यामध्ये फक्त डॉक्टरांचंच योगदान नसावं, त्याच्यामध्ये पत्रकारांचं पण योगदान असावं, त्याच्यामध्ये सोशल काम करणाऱ्या सगळ्या संघटनांचं, रोटरी असेल किंवा अन्य संघटना असेल त्यांचं पण काम असावं. याच्यातून एक बोध घेतो आपण की आपण एकटेच नाही तर आपला समाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एखादं मोठं काम घडत नाही. आणि ते काम घडवण्याचं काम पुंडे सरांच्या नेतृत्वाखाली आमच्या IMA, IDA, निमा या सगळ्या संघटना करत असतात. आणि हे काम जर पुढे न्यायचं असेल तर पत्रकार सुद्धा लागतील. पत्रकारांच्या पाठीवर थाप देण्याचं काम सुद्धा करावं लागेल, कारण हा कार्यक्रम एवढ्या 400-500 लोकांपर्यंत आपल्याला ठेवून चालणार नाही, तर हा हजारोपर्यंत, लाखोंपर्यंत हे काम गेलं पाहिजे. आणि तो शहाणपणा म्हणा किंवा तो सगळा कशा पद्धतीने नेला पाहिजे याचे धडे सरांकडून घेतले पाहिजेत. सामाजिक संघटनाचं या अवयवदानामध्ये फार मोठं काम असणार आहे, कारण डॉक्टर त्यांच्यापर्यंत, सगळ्या समाजापर्यंत डॉक्टर लोक पोहोचू शकत नाहीत. पण सामाजिक संघटनांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की अवयवदानाची चळवळ याच्यापेक्षा सुद्धा मोठी होऊ शकते. सर, तुम्ही हा कार्यक्रम केला. मी IMAचा प्रेसिडेंट 2014 ते 2016 साली होतो आणि माझ्या मनामध्ये ही कल्पना खूप दिवसांपासून होती की समाज आपल्याला ऐकतो पण समाज अजून काही लोकांना ऐकतो. जसं मी सामाजिक संघटनांचाही केला आणि आपला ग्रामीण समाज जर ऐकत असेल तर आपले महाराज लोक, आपले कीर्तन करणारे हरिभक्त परायण असतील किंवा त्या समाजामधले मोठे मोठे लोक असतील, त्या सगळ्या लोकांना बोलवावं, एखादा आयकॉन आणावा
आणि ह्या सगळ्या संघटनांनी करून ही सामाजिक चळवळ उभी करावी आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम करावा अशी माझी इच्छा होती. पण मी नाही करू शकलो. पण या कार्यक्रमाचं साक्षीदार मला होता आलं, त्याबद्दल मी सर आपला आभारी आहे. एक इंडियन मेडिकल असोसिएशनचा पदाधिकारी आणि राज्य लेवलला मी काम करत असतो, म्हणून ह्या कार्यक्रमाची एक नोट आपण सर महाराष्ट्र स्टेटला पण पाठवू आणि प्रयत्न करू की आपल्या 228 किंवा 248 ज्या शाखा आहे त्या प्रत्येक शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, की जेणेकरून ही चळवळ ही लोकाभिमुख चळवळ होईल आणि त्याच्यातून अनेक लोकांना, अनेक कुटुंबांना आधार मिळेल. सर, पुनश्च एकदा खूप उशीर झालेला आहे. आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाचं मला साक्षीदार होता आलं, त्याबद्दल पुंडे सरांचे, इंगोले सरांचे, स्वामी सरांचे, जे की आमचे गुरुतुल्य पितृतुल्य व्यक्तिमत्व आहेत, आमचे IMAचे प्रेसिडेंट कौरवार सर, आमचा सचिव कैलाश, श्रीहरी, डॉक्टर श्रीरामे आणि सर्वच संघटना यांचं मनापासून आभार मानतो आणि सर्व कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.